अजून एक अष्टपैलूचा खेळाडू प्रतीकला आपण पाहतोय. तर पहिला चेंडू आपण पाहिला, गणेश यांनी मात्र विकेट घेतला आणि सामना सुरू करण्यात आलाय. गोळ्या सामन्या दिशेने दुसरा चेंडू गणेशांच्या षटकातील. स्ट्रायकर प्रतीक, फुल चेंडू होता, एक पाय बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू चाललाय रोशन मात्र यांच्या दिशेने. इथे मात्र काय होत आहे, चेंडू चाललाय, एक वन बाउन्स सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच आल्या आल्या आपला बॅटिंगचं कौशल दाखवताना आपण पाहतो प्रतीक यांना. नक्कीच पाहिलं गणेश कोहली यांच्यावर रेग्युलर ते खेळताना आपण पाहतो प्रतीक यांना. तर त्याचप्रमाणे त्यांनी ओळखली गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, चेंडूला भिरकावलं स्ट्रेट डाऊन द बॉलर साईड लॉंगॉनच्या दिशेने, एक चौकारसाठी. त्या चौकाराने धावसंख्या सुरू होते, ते म्हणजे 2 चेंडू 1 चौकार. आता मात्र गणेशांना नक्कीच कमबॅक करावं लागेल. काय करतील पाहूया गणेश. स्ट्राईकवर प्रतीक, फुल एन प्रकार चेंडू. इथे मात्र वेगावर स्वार झालेत. नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंप प्रकारे टाकलेला चेंडू, लाईन चेंज केली, लेंथ चेंज केली. फुल लेंथ प्रकारे चेंडू आपण पाहिलं ते गणेशांच्या मार्फत. डॉट बॉलची होते आहे सांगता. तर नक्की यष्टांच्या मागे देखील आपण पाहू शकता एक लेजेंडरी खेळाडू, रायगडचा एक खूप चांगला असा अष्टपैलू खेळाडू जेव्हा काय आपण पाहतो तोच बारक्या कांबळ्यामध्ये आपण पाहू शकतो यष्टांच्या मागे. इथे मात्र काय घडतंय, इथे बर्थडे बॉयकडून होते चूक. नक्की अशी चूक आपण कधी पाहिली नाही आहे रोशन म्हात्रे यांच्यातर्फे होताना. काहीसा वेगळासा एक मास्क आज आपण घेताना पाहतोय रोशन म्हात्रे यांना. आता मात्र त्यांनी चेंज केलंय, बॅक टू ओरिजिनल पोझिशन आलेत रोशन म्हात्रे. आम्हाला ते सांगण्यात येतं आज संध्याकाळी एक पार्टी असणार. रोशन आपण सांगायचं संध्याकाळी पार्टी असणार आहे का सर्व खेळाडूंसाठी? आता मात्र स्ट्राईक मिळतो ते म्हणजे सोनू पाटील यांना. नक्की सोनू यांच्या बॅटमधून मास्टर सूर्या 11साठी आपण पाहतो, जेव्हा पण KPL असो KGN असो त्यांच्या बॅटमधून धावा या येतातच येतात. जेव्हा पण आपण पाहतो ते मास्टर सूर्या 11 संघासाठी खेळतात तेव्हा मात्र कर्णधार अतुल पाटील यांचा त्यांच्यावर नेहमीच भरोसा असतो आणि तेच सोनू पाटील. आता मात्र स्ट्राईकवर फुल यंत्रणा चेंडू होता, चेंडूला ग्लाईड केलं आहे लॉंगच्या दिशेने. नक्की चांगलं असं क्षेत्ररक्षण आपण फेरबदल करता पाहिला बारक्या यांनी. याच्या आदल्या चेंडूला आपण पाहिला लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला आत घेऊन मिड ऑन लावलेला आणि कव्हर क्षेत्ररक्षकाला बाहेर काढला. त्याच कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बाहेर काढला, तिकडेच बॉल आणि डॉट बॉलची होते सांगता. तर वळतं गणेशांच्या षटकातील शेवटचा चेंडू. पंच आम्हाला सांगतात डेड बॉल. वळतं सामन्या दिशेने फुल्लर चेंडू, चेंडूला भिरकावला कव्हर. इथे मात्र नक्कीच बारक्या कांबळे या आधीच्या चेंडूवर जो क्षेत्ररक्षक बाहेर काढलेला त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ते चेंडू जाताना पाहतो आणि ते गडी बांधतोय सोनू पाटील यांच्या स्वरूपात. अजून एक मोठा धक्का मास्टर सूर्या 11 या संघाला. तर आता मात्र गोलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय रोशन म्हात्रे, बर्थडे बॉय, कामोट्याचा बाहुबली म्हणून ज्याला मानलं जातं तोच रोशन म्हात्रे आता मात्र येतोय गोलंदाजीसाठी. एक अष्टपैलू खेळाडूंची जेव्हा लिस्ट निघते कामोट्यामध्ये त्यामध्ये नक्कीच टॉपच्या 2 ते 3 खेळाडूंमध्ये नाव घेतलं जातं आणि हक्काने घेतलं जातं तो म्हणजे रोशन म्हात्रे. अतिशय शांत स्वभाव आणि तेवढं तीक्ष्ण मारा करणारी गोलंदाजी त्याच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काय घडतं या सामन्यामध्ये. रोशन म्हात्रे शॉर्ट ऑफ लेन चेंडू, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची कडा घेऊन जाते कव्हरच्या दिशेने. कव्हरचा इथे क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करून फेकतोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव तर नक्कीच मिळेल. पुढील चेंडू रोशन यांच्या षटकातील.
फुलंबरा चेंडू होता. इथे निकूनी चेंडूला फक्त दिशा दिली मिडविकेटच्या दिशेने. नक्कीच क्षेत्ररक्षणात काहीचा चूक होताना तिकडे पाहतोय. त्या चुकीचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी अजून एक धाव चोरली आहे. ते तर विनंती होत आहे पुढील सामना खुशी 11 टायगर फोर्स विरुद्ध शिवशंभो साई तेज 11 हा संघ. दोन्ही संघांच्या कर्णधार व संघ मालकांना विनंती असेल आपण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण तयार राहायचं आहे. दरम्यान चेंडू 55 निर्णय येतो. इथे अवांतर धाव. या अवांतर धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 धावांवर. पुन्हा एकदा रोशन मात्रे यांची गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता. इथे मात्र वेगावर स्वार झालेत. पंचांकडे नक्कीच दाद मागितलेली इथे वाईड अवांतर चेंडूची. इथे मात्र पंच आम्हाला सांगतात शोल्डर लेंथवरून बॉल आहे त्यामुळे 1 बाउन्स फॉर दी ओव्हर आणि नक्की डॉट बॉलची होते सांगता. एक चांगली हाईट असल्यामुळे रोशनची बॉलिंगची जी फेकी असते आपण पाहतो ते जवळजवळ 6.5 ते 7 फुटावरून बॉल रिलीज करताना आपण पाहतो रोशन येणं. इथे मात्र पुढील चेंडू आपण पाहिला लोअर यॉर्कर प्रकारचा एक चेंडू होता. निकू यांनी बॅटला पुन्हा एकदा वळवलं. चेंडूला मारलं लॉंग ऑनच्या दिशेने आणि एक धावची होते सांगताना की शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहतो मास्टर सूर्य 11 या संघाची. त्यांना माहिती आहे गणेश कोळी आणि रोशन मात्रे हे खूप उत्कृष्ट असे गोलंदाज. त्यांना रिस्पेक्ट देतात आणि त्यांच्यावर एक आक्रमण नक्कीच चढवत नाही आहे. सिंगल डबलनी खेळी चालू राहते. इथे मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. चेंडूला मारलंय कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील आणि शांत आणि संयमी सुरुवात आणि एक मोठ्या टार्गेटच्या दिशेने इथे खेळताना पाहतोय मास्टर सूर्य 11 हा संघ. रोशन यांचा चौथा चेंडू. फुलंबरा चेंडू होता. चेंडूला कट आणि इथे मात्र काय करताय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये 6 फुटाचा माणूस जेव्हा खाली वाकून 1 फुटावर कॅच घेतो त्याचं प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच फिटनेस काय इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये याचं देखील प्रत्यक्षिक दाखवताना आपण इथे पाहतोय. रोशन मात्र यांना आपण पाहिलं चेंडू रिलीज केला आणि नाही म्हटलं तरी एक अर्धा सेकंडचा अवधी होता त्यांच्याकडे खाली वाकून कॅच मारण्याने आणि त्याचाच फायदा घेतला रोशन आणि आपली फ्लेक्सिबिलिटी दाखवत रोशन हा कॅच कंप्लीट करतोय. कॉटन बॉल नक्कीच इथे विकेट म्हणावी लागेल निकू वरी यांची. एक मोठा गडी अजून एक निकू यांच्या स्वरूपात इथे बाद होताना पाहतोय मास्टर सूर्य 11 या संघाचा. आता मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतोय कोण येतोय तर गोलंदाजीसाठी येतोय रायगडचा एक उत्कृष्ट वेल फिनिशर म्हणून ज्याला आपण म्हटलंय. रायगडचा एक अष्टपैलू खेळाडूंच्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव अजूनही देखील घेतलं जातं ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कामोट्याचा एक लेजेंडरी खेळाडू. आणि कामोटे क्रिकेट म्हटलं की ज्यांचं नाव सगळ्यात वर येतं ते म्हणजे बारक्या कांबळे. इथे आपण पाहतोय गोलंदाजी स्वतः जीवावर घेऊन खेळताना. पाहूया बारक्या काय करू शकतो आपल्या संघासाठी. त्याचप्रमाणे आपण पाहतोय प्रतीक भगत स्ट्राईकवर. त्याचप्रमाणे आपण पाहतोय अजून एक अष्टपैलू खेळाडू नयन खांबे यांना. तो बघूया सामन्या दिशेने पहिला चेंडू बारक्या यांचा. प्रतीक या स्ट्राईकवर. पहिला चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी दाद उचलून धरली आम्हाला इशारा करून सांगतायत. अवांतर धावेनी आपली गोलंदाजीची स्टार्ट करतोय बारक्या. पुढील चेंडू फुल टॉस प्रकारचा चेंडू होता. इथे माझा चेंडूला मारला. मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. नक्की बारक्या आपण मगाशी पहिल्या चेंडूवर पण पाहिलं त्यांनी लाईन पकडून ठेवलेली. लाईन त्यांनी आउटसाईड ऑफ स्टंप वाईडच्या चेंडूवर पकडून ठेवलेली. इथे मात्र त्यांना यश मिळतं आणि गडी होतोय बाद. प्रतीक भगत याच्या स्वरूपात दुसरा धक्का. आता मात्र प्रतीक यांची जागा घेण्यासाठी येत आहे एक चांगला असा फलंदाज यायला पण पाहिलं कामोटे क्रिकेटमध्ये सुमित लोखंडे आता मात्र येत आहेत. त्याचप्रमाणे गोलंदाजी आपण पाहू शकतो ऑलरेडी बारक्या कांबळे तयार आहेत पुढील चेंडू डिलिव्हर करायला. क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना आपण पाहतो सुमित यांना. पुढील चेंडू बारक्या कांबळे यांचा. फुलंदाजा चेंडू होता. कॉपी बुक स्टाईल चेंडूला मारलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे निखिल बॉल खाली येतील आणि
एक धावची ते या एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 13 धावा 4 गडी बाद. नक्कीच एक चांगलं असं खेळी करता आपण पाहिला बारक्याचा संघ. पुढील चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा एकदा मारलाय कव्हरच्या दिशेने. तिथे पुन्हा एकदा निखिलच्या तर्फे बॉल जातो आणि नक्कीच एक झेरॉक्स म्हणता येईल याच्या आधीच्या बॉलचा आपण इथे सेम प्रकारचा चेंडू टाकला. सेम शॉट आणि सेम फिल्डरकडे बॉल जात होता. शांत आणि संयमी सुरुवात नक्कीच आपण म्हटली तशी चालू आहे मास्टर सूर्यलुना संघाची. विकेट नक्कीच गमावलं. इथे मात्र बारक्यावर चढवलं प्रहार आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. आता मात्र मोठ्या धावांची गरज येणं इथे काही गरजेचं आहे आणि त्यामुळेच मला वाटतं कॅप्टन सोनू यांनी सुमित लोखंडे यांना बॅटिंगला पाठवलं आणि सुमितनी आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मात्र पाहिला बारक्या यांची लेन जज केली. दुसरा चेंडू त्यांनी पाहिला ज्युसी फुलटॉस होता. चेंडूला डिपॉझिट केलं मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पुढील चेंडू बारक्या यांचा फुल लेन प्रकार चेंडू होता. इथे पंचांकडे दाद मागितले. पंच आम्हाला हात लांब करून सांगतायत चेंडू जातो आउटसाइड ऑफ वाईड लाईन. अवांतर धावाची होते सांगता. या अवांतर धावांनी धावसंख्या वाढेल ती म्हणजेच 21 धावांवर. अजूनही 8 चेंडूंचा इथे खेळ बाकी. इथे मात्र काय घडतंय. अजून एक प्रहार करायचा होता पण मात्र रायगडचा अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण ज्या पाहिलं तर एक्सपिरियन्स इथे यूज करतोय बारक्या.
तो वळतो आपण सामन्या दिशेने सर्वेश यांच्या षटकातील दुसरा चेंडू. स्ट्रायकर स्वतः करण्यात आला. अतुल पाटील आपण पाहतोय. पुढील चेंडू आपण पाहिला स्क्वेअरच्या दिशेने नक्की भिरकावचा प्रयत्न. इथे मात्र काय करतंय, चेंडू जात आहे एस टी फिल्डरच्या डोक्यावरून. अजून एक चौकार. त्या फ्रीडचा चेंडू आपण पाहिला अतुल पाटील यांना. फ्रीडचा नक्कीच इकडे फायदा घेत आहे. चेंडूला मारतात स्क्वेअरलेगच्या दिशेने आणि येतोय चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 33 धावा. अजूनही 4 चेंडूंचा इथे खेळ बाकी असेल. पाहूया काय घडतं काय बिघडतं या 4 चेंडूंवर. सर्वेश टू अतुल. फुल टॉस प्रकारे चेंडू होता. चेंडूला मारलं कव्हर सेशन. एक धाव तर नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, दुसऱ्याचा देखील प्रयत्न. आणि इथे मात्र दुसरी धाव देखील घेण्यामध्ये यश मिळतंय नयन आणि अतुल या जोडीला. खूप चांगलंसं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. नुसतं चौकाने षटकारावर जोर न देता सिंगल डबलवर तितकाच जोर दिला मास्टर सूर्यलन या संघाने. पण म्हटलं जसं काहीसं विकेट त्यांचे दरवेळेस गेले आणि त्यामुळे एक मोठी धावेकडे त्यांची आगेकूच करता त्यांना होऊ शकले नाही आहे. तर इथे मात्र पारितोषिकाची वर्षा होते. 3 षटक जर मारले अतुल पाटील यांनी तर बाबू फळफाळे यांच्यातर्फे 5001चं पारितोषिक इथे आलंय. तर इथे मात्र बीमर प्रकारचा चेंडू होता. पंच आम्हाला आकाशाकडे गवसणी देऊन सांगतायत की चेंडूला नो बॉल आहे आणि नो +1. आणि इथे मात्र पुढील चेंडू असणार आहे तो म्हणजे फ्री हिटचा चेंडू. अतुल पाटील यांना मोका आहे. इथे जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार त्यांनी मारले तर मात्र बाबू फपाळे यांच्यातर्फे 5001 नक्कीच एक मोठं असं 5555 प्राईज वाढवण्यात आलं. 5555 रुपयांचं पारितोषिक बाबू फपाळे यांच्यातर्फे असणार आहे. तर इथे गोलंदाजी चेंज होताना आपण पाहतोय. 2 बीमरमुळे गोलंदाजी चेंज होते. आता मात्र सर्वेश यांची जागा घेण्यासाठी आला आहे तो म्हणजेच गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. नयन ओके. तर षटकातील उरलेले चेंडू टाकायला आले ते म्हणजे नयन. हा मात्र असेल फ्रीडचा चेंडू. नयन वर्सेस नयन. शॉर्ट ऑन चेंडू. इथं मात्र चेंडूला भिरकावलं स्क्वेअरच्या दिशेने. फ्रीडचा चेंडू नक्कीच असणार आहे. मिडू गेटला क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करून निखिल फेकेपर्यंत 2 धावा तर नक्कीच मिळतील. फ्रीडचा काहीसा वापर करता नाही आला इथं आपण पाहतो या चेंडूवर. ह्याच्या आदल्या चेंडूवर आपण पाहिलं अतुल पाटील दणदणीचा षटकार चौकार मारलेला स्क्वेअर लेगला. तिथे मात्र नयन यांनी या फ्रीडच्या चेंडू फक्त 2 धावा घेतात. धावा झाल्या स्कोअर कार्डवर 39 धावा. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकातील इथे बाकी. सफल करण्याचा प्रयत्न. त्या बॅटला आतली कड घेते. चेंडू चाललाय फाईनलेगच्या दिशेने. फाईनलेगला क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करताय. तदनंतर मात्र डॉट बॉलची होते एक सांगता. एक चांगलं असं षटक इथे हाताळताना आपण पाहतोय नयन यांना. सर्वेशांनी नक्कीच एक महागडीशी गोलंदाजी इथे केलेली. 14 धावा नक्कीच त्यांनी खर्च केलेल्या इथे. पुढील चेंडू फुल लेंथ प्रकारचा चेंडू होता. चेंडूला मारला लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे रोशन मात्रे आपण पाहतोय. बॉल खाली येते त्या दरम्यान 1 धाव मिळते. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या पुसते 4 षटका समाप्तीनंतर 40 धावा.
अतुल पाटील यांना देण्यात येईल. तर नक्की सर्वांचं लक्ष तेच असणार आहे की अतुल पाटील यांच्या बॅटमधून रन येतील का. पहिला चेंडू इथे मात्र फुलंद्राचा चेंडू होता, बघताच क्षणी कट केला, बॅट्समनच्या समोरून बाहेर काढला, डॉट बॉलची होते सांगता. अजूनही 5 चेंडूंचा इथे खेळ बाकी. योगेश लंके स्ट्राईकवर आहे, नयन खांबे शफल करण्यापर्यंत स्टेप आउट झाले. इथे माझ्या चेंडूला टोलावले लॉंग ऑनच्या दिशेने, चेंडू चालला सीमा रेषा पार, उत्तुंग असा षटकार. पाहिलं त्यांनी पहिल्या चेंडूवर एक गुड लाईन करून बाहेर काढण्याचा प्रयत्न होता योगेश लंके यांचा. पुढील चेंडू देखील ते सफल झाले, एक स्टेप पुढे आले आणि स्टेप आउट होऊन मारला चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने, उत्तुंग असा षटकार. या षटकाने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 46 धावांवर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र टाइम केला चेंडू. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल, पंच आम्हाला हातावरून सांगतायत. हा सक्सेसफुल असा शॉट, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि चेंडूला मारलाय सीमा रेषा पार. अजून एक असा षटकार. आता मात्र धावा येतात कुठेतरी मास्टर सूर्यवन या संघासाठी. आपण पाहतो नयन खांबे यांच्या बॅटमधून धावा झाल्या ते म्हणजे 52. एक कम्फर्टेबल पोझिशनच्या दिशेने आता आगेकूच करता आपण पाहतोय मास्टर 11 हा संघ. शेवटचे 3 चेंडू योगेश यांच्या षटकातील, स्ट्राईकवर पुन्हा एकदा नयन. आता मात्र क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करता आपण पाहतो बारके यांना. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, पायातील चेंडू होता आणि चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. नक्कीच आता मात्र बॅट तळपली आहे नयन खांबे यांची. 3 चेंडूवर लगातार 3 षटकार त्यांनी मारले आणि नक्कीच एक मोठ्या धावसंख्येकडे आता आगेकूच करता आपण पाहतोय मास्टर सूर्य 11 हा संघ. या षटकाने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 58 धावा. तर नक्कीच आपण इथे पाहिलं ज्या स्टँडला त्यांनी हा षटकार मारला तो आता एक नवीन बनवलेला असा स्टँड आपण पाहतो. श्री दत्त प्रसन्न ग्रामस्थ मंडळ नौपाडा यांच्यातर्फे हा उभारणी केलेला स्टँड आपण पाहतोय. कामोटे प्रीमियर लीग साठी त्यांनी खास हा स्टँड उभारण्यात आलाय. त्या स्टँडच्या दिशेने आपण पाहतोय षटकार मारला नयन यांनी. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र एक महागडं षटक ठरतंय आणि इथे चेंडूला डिपॉझिट करतोय मिड विकेटच्या दिशेने. अजून एक उत्तुंग असा षटकार आणि आता मात्र नक्की जिथे धावा येत नव्हत्या मास्टर 11 सूर्य संघाच्या, मास्टर सूर्य 11 या संघाच्या आता मात्र धावा झाल्यात. 64 धावा आपण पाहतोय स्कोअर कार्डवर आणि जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं 30 चेंडू आणि 65 धावांची गरज इथे जिंकण्यासाठी. प्रत्यक्ष आपण पाहिलं नयन खांबे यांच्या बॅटमधून देखील 10 चेंडूमध्ये 28 धावा, त्यामध्ये 4 षटकारांची इथे आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर नक्की आम्हाला आमचे गुणलेखक सांगतात इथे शेवटच्या 12 चेंडूमध्ये 42 धावांचं लक्ष इथे कुठलंय नयन खांबे आणि अतुल पाटील या जोडीने. सर्वेशी ते 2 चेंडू जे नो बॉल होते ते महागडे ठरलेत का किंवा ते महागडे ठरतील का पाहायचं उत्तरार्धामध्ये. हॅलो, या पुढील होणारा सामना तर आपला पुढील सामना पण पाहणार आहोत ती म्हणजेच खुशी 11 टायगर 4 विरुद्ध शिवशंभो साई तेज 11 या संघामध्ये. तर आपण पाहतो आपले मान्यवर गौरव पोडवाल सर यांच्यातर्फे आपण इथे नाणेफेकीचा कौल करताना आपण परेश म्हात्रे आणि विशाल फदाले दोघांना इथे पाहतोय. टॉस होतोय, टॉस जिंकला जातोय ते म्हणजेच खुशी 11 टायगर 4 या संघाचा आपण पाहतो. परेश म्हात्रे यांनी नाणेफेक जिंकली आणि आम्हाला लवकरात लवकर डिसिजन सांगायचं आहे. आपण इथे बर्थडे बॉय जे आहेत रोशन म्हात्रे यांच्याशी 2 मिनिटं बोलणार आहोत. तो रोशन यांना आपण सर्वांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे मात्र छोटासा केक कटिंगचा असा कार्यक्रम आपण करत आहोत. तर कॅमेरामन जर होईल तर फोकस करायचं आहे. हॅलो, तर या ठिकाणी कामोड्याचा बाहुबली रोशन म्हात्रे याचं बर्थडे सेलिब्रेशन जोरामध्ये होत आहे. संपूर्ण कामोड्याचे क्रिकेट स्टार या ठिकाणी उपस्थित आहेत. कामोड्याचा आयकॉन खेळाडू बाहुबली. हॅपी बर्थडे डिअर रोशन,
हॅपी बर्थडे टू यू. संपूर्ण कामोठे क्रिकेट असोसिएशन कडून रोशनला वाढदिवसानिमित्त मंगलमय लाख लाख शुभेच्छा. पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं याच रोशनला संपूर्ण कामोठे क्रिकेट असोसिएशन कडून सदिच्छा असतील. आणि आपल्या कामोठ्यासाठी खूप खूप मोठं क्रिकेट खेळ याच सदिच्छा. आणि लवकरात लवकर आपले 2004 हात व्हावे अशी सिद्धची इच्छा आहे. तर सर्वांना विनंती असेल मॅच लवकर सुरुवात करायची आहे. शिवांश ट्रान्सपोर्ट बारक्या कांबळे आपल्याला विनंती असेल आपले सलामीचे फलंदाज ग्राउंडमध्ये पाठवायचे आहेत. तर मान्यवरांच्या उपस्थित रोशन म्हात्रे याचा बर्थडे सेलिब्रेशन पूर्ण झालेला आहे. आणि वळूया आता होणाऱ्या सामन्याकडे. तर चालू असलेला सामना मास्टर सूर्या वर्सेस शिवांश ट्रान्सपोर्ट. मास्टर सूर्या या संघाने तब्बल 65 धावांचं आव्हान ठेवलं. ते मास्टर सूर्याने तब्बल 65 धावांचं आव्हान ठेवलं ते शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाला. आणि पाहूया कशा प्रकारचं आव्हान हे पेलतात आपली संपूर्ण शिवांश ट्रान्सपोर्ट संघ. आजचा बर्थडे बॉय रोशन म्हात्रे याने जर का आजच्या सामन्यामध्ये हाफ सेंचुरी लगावली तर गणेश यादव यांच्याकडून 2000 रुपयाचा रोख रक्कम या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. बर्थडे बॉय नक्कीच प्रयत्न करेल अशा सदिच्छा असेल. शिवांश ट्रान्सपोर्टची जी सलामीर जोडी मैदानाकडे रवाना होते. तर येतो बर्थडे बॉय रोशन म्हात्रे व त्याची साथ देईल रायगडचा आयकॉन खेळाडू बारक्या कांबळे. बघूया कशा प्रकारचं योगदान आपल्या संघासाठी देईल. दोन्ही मोठे फलंदाज आहेत. तसेच संपूर्ण कामोड्यातील क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं देखील रोशन म्हात्रेकडून संध्याकाळी बर्थडे पार्टी अरेंज करण्यात आलेली आहे. संध्याकाळी ठीक 7 वाजता अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी होणार आहे. सगळ्यांनी तयारीत राहायचं याच ग्राउंड वरती. तसेच आजच्या जेवणाची सोय देखील केलेली आहे ती रविराज भगत यांच्याकडून. कृपया बॉल पास करायचे. बॉल बॉय मच्छिंद्र मैदानामध्ये रवाना झालेला आहे. लवकरात लवकर बॉल. तसेच कामोट्याचा एक स्टार खेळाडू शिवा लंके देखील मैदानाकडे रवाना झालेला आहे. काहीसं पिच रिपोर्ट और पंचांशी काही डिस्कशन करण्यासाठी पंचांना केक घेऊन गेलेला आहे. खूप मोलाचं काम केलं ते शिवा लंके याने. तर या पुढील होणारा सामना असेल तो
तर चालू मॅच नंतर होणारा एक मोठा सामना असेल तो खुशी 11 टायगर फोर्स वर्सेस शिवशंभू साई तेज 11. दोन्ही संघांमध्ये दिग्गज असे खेळाडू आहेत या कामोडे नगरीतले. तर आता चालू असलेला सामना जे सेकंड इनिंग आपण पाहत आहे मास्टर सूर्या वर्सेस शिवांश ट्रान्सपोर्ट. जिंकण्यासाठी शिवांश ट्रान्सपोर्टला तब्बल 65 धावांचं आव्हान दिलंय ते मास्टर सूर्या या संघाने. पाहूया ते आव्हान कसं पार पाडतोय शिवांश ट्रान्सपोर्ट संघ. स्ट्राईकला येतो बड्डे बॉय कामोड्याचा बाहुबली रोशन म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला येतो बारक्या कांबळे. आणि संघाकडून पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो निकू गोवारी. पंचांना पार केलं, बॉल सोडलाय, नाही सोडला. पहिली हुलकावणी दिली आहे अंपायर कडून डेड बॉलचा इशारा. उन्हाचा प्रेशर खूप वाढलेला आहे, मॅच गरम झाले, ग्राउंड गरम आहे, खेळाडू देखील गरम आहेत. आणि पहिलाच बॉल रोशनसाठी. आणि आहा बड्डे बॉयने आल्या आल्या स्वागत केले निकूचा षटकाराने आणि वैयक्तिक स्वतःचं खातं आणि संघाचं खातं 6 धावेने खोललंय. अप्रतिम दर्जाचा फटका बघायला मिळतो लॉंगॉनच्या दिशेने. स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं गेलं या ठिकाणी 6 धावेने. जोपर्यंत ही जोडी मैदानामध्ये आहे तोपर्यंत लवकरात लवकर मॅच संपेल अशी अपेक्षा आहे. परंतु जर का मास्टर सूर्याचा अभ्यास केला तर त्यांच्याकडे देखील गोलंदाज हे अप्रतिम दर्जाचे आहेत. नक्कीच अमोल सारखा निकू सारखा मोठमोठे गोलंदाज या संघामध्ये पाहायला मिळतात. तर पाहूया कशा प्रकारची खेळी आता बघायला मिळेल या इनिंग मध्ये. या संपूर्ण KPL कामोडी प्रीमियर लीगचं जे भव्य दिव्य असं आयोजन केले ते आपले सगळ्यांचे लाडके रविराज भगत व गणेश यादव व संपूर्ण कामोडी क्रिकेट असोसिएशनचे सगळेच पदाधिकारी या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. ही भव्य दिव्य असे टुर्नामेंट आपण आयोजित केला. पुढील बॉल रोशनसाठी निकूचा अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी, परंतु काहीशी दिशा भरकटली आहे आणि बॉल जात होतो वाईडच्या दिशेने. पंचांनी वाईडचा इशारा अतिरिक्त धाव मिळाले आणि 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 7. पाहूया निकूचा बॉल पुढील रोशनसाठी काय करतो बड्डे बॉय आपल्या संघासाठी. पाहूया पुढील बॉल. पुन्हा बॉल दिला भिरकावून, बॉल चाला सीमा रेषा पार, खणखणीत असा बड्डे बॉयचा षटकार. षटकाने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झाली ती 13. आतापर्यंत दोन बॉल झालेत आणि त्यामध्ये धावा आल्या त्या 13. त्यामध्ये अतिरिक्त 1 धाव असेल व रोशनचे 2 षटकार असतील. संघ मालकांना शिवांश ट्रान्सपोर्ट संघाच्या संघ मालकांना देखील अपेक्षित आहे की रोशनने ही मॅच आपल्या बॅटमधून विजय करून द्यावा, कारण आज बर्थडे आहे आणि नक्कीच बर्थडेचं गिफ्ट देण्याचा प्रयत्न करत होतो रोशन म्हात्रे. पाहूया पुढील बॉल. कायसा स्लो रेंजचा बॉल होता, बॉल लॉंग दिशेने गॅप मध्ये बॉल गेलाय. 2 टप्पा चौकार. चौकारांनी धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 17. उत्कृष्ट फलंदाजी बघायला मिळते ती रोशनची. यासाठीच त्याला कामोट्याचा बाहुबली बोललं जातं. उन्हाचा झोत खूप आहे, प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. पाण्याचा जास्तीत जास्त वापर करा प्रत्येक खेळाडूने. तर पुढील बॉल रोशन टू निकू. पुन्हा बॉल तटवलाय, अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. 4 धावा नक्कीच मिळतील. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या झाली ती 21. दर्जेदार फटकेबाजी बघायला मिळते ती रोशन याची आणि संघाला चांगल्या दिशेने घेऊन चालला रोशन. पाहूया पुढील बॉल. रोशन टू निकू, निकू टू रोशन. पंचांना पार केलंय आणि पुन्हा एक बॉल टोकलाय लॉंग ऑफच्या दिशेला. बॉल जातोय 1 बाउंड, खणखणीत असा चौकार. चौकाराचे आतापर्यंत हॅट्रिक पाहायला मिळाले ते बड्डे बॉय कडून.
अप्रतिम दर्जाची खेळी रोशनच्या बॅट मधून पाहायला मिळते. षटकार चौकार, षटकार चौकार. अपेक्षित फलंदाजी आज बघायला मिळते रोशन म्हात्रेकडून. अपेक्षा होते त्याच्याकडून खूप साऱ्या आणि त्याच अपेक्षा पुरेपूर पार पाडताना दिसतो रोशन. पाहूया पुढील बॉल. निकुटो रोशन काय असेल आणि हा एज होता परंतु काहीसा कॅच ड्रॉप झाला आहे. नक्कीच रोशनला मोठं एक जीवदान मिळालं आहे आणि स्ट्राईकला चाललाय तो रायगड का किंग, रायगडचा बादशाह बारक्या कांबळे. पाहूया संघासाठी काय योगदान देईल. आणि 1 ओव्हरच्या अखेर धाव संख्या पोहोचली ती 25. तब्बल तर पाहुणे पुढील ओके. आणि आता पुढील गोलंदाज एक कामोड्यातील ज्याला आत्ताच एक आपल्या जी KPL रब्बर बॉलची झाली होती त्यावेळेला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं तो आपल्या कामोड्याचा स्टार गोलंदाज अमोल नरहरी. पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देईल. सलामीर जोडी आतापर्यंत तैनात आहे मैदानामध्ये. 1 ओव्हरच्या अखेर धाव संख्या झाली ती 25 आणि ही 25 धावसंख्या पहिल्या ओव्हरला हा सेकंड मॅच असेल कदाचित आजी. याआधी देखील संतोष पालने देखील 25 धावा दिल्या त्या एका ओव्हरमध्ये परंतु ती मॅच जिंकली होती. तर पुढील बॉल बारक्यासाठी अमोलचा काहीसा बाहेरचा बॉल होता परंतु तटवायचा प्रयत्न केला मात्र 1 धाव नक्कीच मिळेल आणि काहीसा खतरा होता तिथे. रनआउटचा चान्स होता परंतु मिस झालेला आहे आणि उत्कृष्ट चपळाईने 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी राहतो बारक्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 27. अमोलकडे खूप मोठा असा गोलंदाजीचा अनुभव आहे आणि या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल अमोल. अमोल टू बारक्या. पुन्हा हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. बॉल जातोय निर्धाव, बॉल जातोय डॉट. धावसंख्या स्थिर राहिली 27. पाहूया पुढील बॉल बारक्या टू अमोल आणि हा हलकासा फटका. पाहूया 3 धावा घेण्यात यशस्वी ठरलाय तो शिवांश ट्रान्सपोर्ट संघ. 3 ने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 30. तर पाहूया पुढील बॉल अमोलचा बर्थडे बॉय साठी काय असेल. काहीसं पंचानं पार केलंय आणि फटका मारायचा प्रयत्न केला परंतु काहीशी दिशा भरकटली आहे. लेग साईडला अति दिशा बाहेरची होती आणि मात्र 1 धाव वाईटच्या स्वरूपात नक्कीच मिळेल. 1 ने धावसंख्येमध्ये भर पडली. पाहूया पुढील बॉल अमोल टू रोशन आणि वा उत्कृष्ट फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु नक्कीच समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी झेल होतोय तो रोशनचा. रोशन झेलबाद होतोय आणि एक मोठा धक्का बसतोय शिवांश ट्रान्सपोर्ट संघाला रोशनच्या स्वरूपात. आणि धाव संख्या थांबली ती 31 धावेंवरती. पहिलाच विकेट गेले. पाणी कृपया जरा संपूर्ण या कालपासून आजपर्यंत मच्छिंद्र यांनी खूप आपल्या कमिटीला सहकार्य केलेलं आहे. कमिटी मेंबर आहे तो. कालपासून बॉल तसेच ग्राउंडचं मेंटेनन्स असेल म्हणा
खेळाडूंसाठी पाण्याची सोय हा मच्छिंद्र खूप चांगल्या प्रकारची योग्य प्रकारची अशी सोय करतोय. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो संजय म्हात्रे मामा. संजय हॅलो रोशनची जागा घेण्यासाठी आले ते संजय. एक बिग हिटर आहे संजय म्हात्रे. संजय उर्फ मॅक्सवेल. पाहूया मॅक्सवेल सारखी फलंदाजी करतात का, कारण आवश्यकता आहे या आपल्या शिवांश. हॅलो हॅलो तर पुढील बॉल संजय साठी उत्कृष्ट असा तटवला आहे. बॉल चालला आहे 3 टप्पा सीमारेषेच्या पार खणखणीत असा चौकार. हॅलो हॅलो तर पाहूया संजयने आल्या आल्या आपलं खातं चौकाराने खोललंय. अप्रतिम दर्जाची बॅटिंग करतोय, जो फलंदाजी करतोय मॅक्सवेल. एक कांबड्याचा उत्कृष्ट असा खेळाडू आहे. पाहूया पुढील उत्कृष्ट तटवला आहे. हॅलो 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 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती तब्बल 36 आणि जिंकण्यासाठी आव्हान राहिले ते शिवांश ट्रान्सपोर्ट साठी तब्बल 18 बॉल आणि 29. संतोष जाधव ज्या ठिकाणी असते ते लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचे. संतोष जाधव सकाळपासून आपण इथे दिसलाच नाहीये. आपले मित्र सागर म्हात्रे या ठिकाणी आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच प्रमुख आयोजक रविराज भगत हे देखील आपल्याला सकाळपासून विचारतात संतोष गेला कुठे. तर जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 18 बॉल आणि 29 धावा. 29 धावा 18 बॉल मध्ये पूर्णत्वास न्यायचे आहे ते शिवांश ट्रान्सपोर्ट संघाला. परंतु दिग्गज असे मास्टर सूर्याचे गोलंदाज आहेत. नक्कीच धावा रोखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाकडून पाहायला मिळेल. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 3रे षटके घेऊन आलाय तो नयन खांबे. एक अष्टपैलू खेळाडू आपल्या बहारदार अशा फलंदाजीतून संघाला चांगली धावसंख्या उभी करून दिली ती नयन खांबे याने. आणि आता गोलंदाजीच्या स्वरूपात कशा प्रकारे आपल्या संघाला योगदान देईल ते पाहूया. नयन खांबेचा पहिलाच बॉल संजय साठी 55 पार केले आणि हा उत्कृष्ट बॉल तटवला. पाहूया बॉलचा वेग कितपत असेल आणि नक्कीच अप्रतिम दर्जाचं वजन होतं या फटक्यामध्ये. होतं मोठं असं वजन, त्यामुळे धावा मिळाल्या त्या तब्बल अर्धा डझन आणि 6 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 42. उत्तुंग अशी फटकेबाजी करतो आल्या संजय. पाहूया पुढील बॉल. वा आल्याला दुसरा एक बॉल ठोकून दिलाय. बॉल झाला सीमा रेषा पार खणखणीत असा मॅक्सवेलचा आरपार षटकार आणि या षटकाराने पुन्हा धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 48 आणि जिंकण्यासाठी समीकरण आले ते 16 बॉल आणि 17 धावांचा आव्हान राहिले ते मात्र शिवांश ट्रान्सपोर्ट संघाला. संजय सारख्या बलाढ्य फलंदाजाकडून जी अपेक्षा होती यासाठी त्यांना मॅक्सवेल बोललं जातं. पाहूया पुढील बॉल. हॅट्रिक करतो का षटकाराची आणि हा पुन्हा एक बॉल फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षक तैनात परंतु बॉल चाललाय सीमारेषा पार खणखणीत असा चौकार.
आल्यापासून आतापर्यंत जवळपास 4 बॉल खेळते आणि 4 बॉल मध्ये त्यांनी 2 षटकार आणि 2 चौकार ठोकले. त्या संजय मॅक्सवेल याने अप्रतिम दर्जाची खेळी या ते पाहायला मिळते आपल्याला. संजयच्या स्वरूपात नक्कीच आपल्या संघाला विजयाचा झेंडा फडकावून देणार याच अपेक्षेने मैदानात उतरले होते आणि त्याचनुसार ते फलंदाजी करतायत. नयनचा पुरेपूर समाचार घेतलाय संजय याने. 40+ खेळाडू, एक यंगस्टारच्या समोर 40+ खेळाडू खेळतोय, परंतु एखाद्या यंगस्टरला लाजवेल अशी फलंदाजी ती पाहायला मिळते ती संजय यांची. पाहूया पुढील बॉल. ओ क्या शॉट आहे, नो लुक शॉट. बॉल चला सीमा रेषा पार, कणकणीत असा आर पार षटकार. हॅलो हॅलो, हां ठीक आहे, थोडा वेळ 10 मिनिट. ओके दर्जेदार अशी खेळी पाहायला मिळते ते संजय मॅक्सवेल यांची. नयन कांबळेचा पुरापूर समयच्या पुढील बॉल आणि उत्कृष्ट असा बॉल ठोकलाय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे, मात्र एक धाव नक्कीच कंप्लीट केला आहे. दुसऱ्या धावासाठी कॉल दिला होता, परंतु उन्हाचा जोर जास्त असल्यामुळे बारके कामेने होल्ड करायला सांगितलंय. आणि जिंकण्यासाठी समीकरण उरले ते मात्र आणि मात्र 13 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे ती शिवांश ट्रान्सपोर्ट संघाला. संतोष जाधव, समालोचक संतोष जाधव या ठिकाणी कुठे असेल लवकरात लवकर समालोचक. ओ काहीसा शॉट मध्ये ताकद कमी पडले, क्षेत्ररक्षक तैनात तिथे आणि नक्कीच बारक्या कांबळे होते बाद. आणि हा दुसरा झटका मिळतो शिवांश ट्रान्सपोर्ट संघाला, परंतु हरकत नाहीये. संजयने आपलं काम केले, मॅच लेवल करून दिले आणि जिंकण्यासाठी समीकरण उरले ते 12 बॉल आणि मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. आणि आता बारक्याची जागा घेण्यासाठी आलाय तो निखिल. नवीन फलंदाज निखिल गोवारी हा एक हार्ड हिटर असा फलंदाज. 12 बॉल 6, एक षटकाराचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल शिल्लक आहेत व त्यामध्ये निखिल मोहिते, सॉरी नवीन फलंदाज आला तो निखिल मोहिते. आणि संघाची धुरा सांभाळण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये आलाय तो सोनू पाटील. संघनायक सोनू पाटील काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. संजय साठी काहीसं जाळं फसवलं जाते, परंतु संजय यामध्ये फसेल का याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. पाहूया पहिलाच बॉल आणि हा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला आहे. पाहूया अपील जोरदार केली जाते, परंतु खूप बाहेरचा बॉल होता. जोरदार अपील केली होती, परंतु अपील फेटाळून लावली ती पंचांनी. मात्र निर्धाव नक्कीच जाईल या ठिकाणी. रायगड असोसिएशनचे नावलौकिक असे पंच आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलेत. पाहूया पुढील बॉल. सोनू टू उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच जे सापर रचलं होतं त्यामध्ये संजयला पुरेपूर अडकवण्याचा जो प्रत्यास केला होता सोनी याने आणि त्यामध्ये फसवून गेला तो संजय आणि झेल बाद होतात. संजय लागलेला तिसरा धक्का शिवांश ट्रान्सपोर्ट संघाला आणि समीकरण उरले 10 बॉल आणि 6 धावा. तर आता संजय आला आणि संजयने आपल्या टीम साठी पुरेपूर काम करून गेलं, पूर्ण मॅच ची लेवल करून गेले आणि समीकरण शिल्लक राहिले ते 10 बॉल आणि 6 धावा. स्ट्राईकला आलाय तो डावखुरा एक बिग हिटर फलंदाज
शिवा लंकेचे बंधू योगेश लंके पाहूया काहीसा दूरवरती आपटलेला, परंतु दिशा भरकटली होती आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक वाईट बॉल आणि 1 धाव नक्कीच मिळेल या ठिकाणी आणि 10 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे शिवांश ट्रान्सपोर्ट संघाला सामना जिंकण्यासाठी. पाहूया आणि हा उत्कृष्ट असा फटका सजवलेला आहे या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेला, मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश आणि आता जिंकण्यासाठी उरले ते मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. पाहूया फसवा चेंडू होता, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सोनू पाटील याच्याकडून पाहायला मिळते. याआधी सोनू पाटीलने गोलंदाजी का नाही केली असाच प्रश्न इथं समालोचन कक्षाला पडला. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया फुल बॉल आणि हा बॉल हातात लागला आहे. सोनूच्या फटक्यामध्ये ताकद होती योगेश लंकेच्या, मात्र अडवायचा प्रयत्न केला होता सोनूने आणि नक्कीच बॉल हाताला लागलाय. स्प्रेची गरज असेल तर कॉल द्या कृपया. स्प्रे सोनू स्प्रे ते सुधीर वंगडे ना ती गाडीतून नक्कीच या ठिकाणी कामोडी प्रीमियर लीगच्या संपूर्ण कमिटी कडून या ठिकाणी एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर फर्स्ट किट इथे अवेलेबल आहे. स्प्रे आहेत, इलेक्ट्रोल पावडर आहे, काही गोळ्या ठेवलेल्या आहेत. चांगल्या प्रकारे खेळाडूंची काळजी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच कमिटीच्या मार्फत आदरणीय रविराज भगत व त्यांच्या संपूर्ण आयोजक मंडळाकडून करण्यात आलेली आहे. माणसाचं जीवन हे खूप मौल्यवान आहे. जीवन हे एकदाच आहे. यामध्ये आपल्याला जेवढी एन्जॉयमेंट करता येईल ते करून घ्या मित्रांनो. आणि चांगल्या प्रकारची एक माणूस म्हणून जगताना जेवढं काही समाजासाठी चांगलं करता येईल ते करून घ्या, कारण की जीवन हे एकदाच आहे. आपल्याला पुनर्जन्म नाही. तसेच जेवणाची देखील सोय केलेली आहे या ठिकाणी संपूर्ण रविराज भगत. आजच्या जेवणाचे संपूर्ण जे स्पॉन्सर आहेत ते रविराज भगत या संपूर्ण केपीएलचे प्रमुख आयोजक. आणि हा उत्कृष्ट फटका तटवला आणि बॉल गेला. विजयाचा फटका आलाय तो निखिलच्या बॅट मधून. बॉल चला सीमारेषा पार कणकणी असा चौकार विजय असा आणि शिवांश ट्रान्सपोर्ट संघ हा सामना जिंकलेला आहे. तर यापुढे होणारा एक मोठा सामना असेल तो खुशी 11 टायगर फोर्स वर्सेस शिवशंभो 11 साई तेज. शिवशंभो साई तेज एक मोठी मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि कदाचित जिंकल्या भाई रोशन जिंकले भाऊ.